केस वाटते. जोपर्यंत आम्ही पोलिसांना इन्फॉर्म नाही करत तोपर्यंत आम्ही ऍडमिट नाही करू शकत. आर यू मॅड? आय एम अ डॉक्टर. तुम्हाला माहिती आहे जेव्हा पेशंट क्रिटिकल असेल तर तुम्हाला त्याला ऍडमिट करावंच लागतं. प्रियांशू, एवढ्या रात्री फोन केलास बाळा? सगळं ठीक आहे ना? नाही काकी. काकी ती दृष्टी. काय झालं दृष्टीला? त्याचं काय ना की डॉक्टर प्रियांशूने इथे एका पेशंटला ऍडमिट केलंय. अच्छा, ती रेप केस. रेप? आई आई माझ्या डोळ्यांसमोरच दृष्टी आणि सोबत तिच्या फार्म हाऊसला गेली होती. माझ्या डोळ्यांसमोर. ओरडू नका मॅडम. एक किरण रोशनीची. रडून घे रोशनी, रडून घे. मी तुला नाही थांबवणार. कधी कधी असं मन मोकळं करणं गरजेचं असतं. रडून घे, रडून घे. पुन्हा मी जे पाहून आले ते मी तुला नाही सांगू शकत. ताईला बघून असं वाटतं की आपण ताईला कायमचं गमावून बसलोय. शी वॉज सिंगिंग. आता कशी आहे ती? आत्ताच डोळे उघडलेत तिने. मुन्ना, सगळे जण रडून आपलं मन मोकळं करून घेतात, पण ही बापूची शिष्य नाही सर्वांसमोर रडू शकत, नाही आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकत. जेव्हा जेव्हा डॉक्टर ताईला लाईफ सेव्हिंग इंजेक्शन देत होते तेव्हापासून ताईचे डोळे उघडेपर्यंत आम्ही क्षणोक्षणी मृत्यूला सामोरे गेलो. आपल्याला आताच तिला भेटायचंय. नाही मुन्ना, ताई आता पण ओठीमध्येच आहे आणि ताईची ही अवस्था बघून मी हा निश्चय केलाय की मी त्या लोकांना सोडणार नाही ज्या लोकांनी ताईची ही अवस्था केली आहे. सोडणार नाही मी त्या लोकांना. यासाठी आपल्याला पोलिसांची मदत घेऊ, त्यांना पोलीस कोठडी मागे डामावे लागेल. मुन्ना, मला ह्या कामात तुझी मदत हवी आहे. ह्या कामात तुझी मदत करण्यासाठी आपण फुल टू रेडी आहे. बोल काय करायचंय. मुन्ना, तू हनी आणि तिच्या मित्रांवर पहारा ठेव. मला विश्वास आहे की या कामात तेच लोक इन्व्हॉल्व्ड आहेत. तू काळजी नको करूस, आपण आहे. सगळं बघून घेईल मी. ध्रुव, तू काल होळीत भांग न प्यायल्याने माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की तुझ्या डेडिकेशनमध्ये, इच्छाशक्तीमध्ये कसलीच कमी नाही आहे. आय नो यू विल डू इट. मी काय सांगू खोश,
माहीत नाही माझ्या कुठल्या जन्माच्या पुण्याचं फळ मिळतंय मला, नाहीतर माझ्यासारखा मुलगा तुझ्यासारख्या मुलीला डिझर्वच नाही करणार. असं काय बोलतोयस तू? तुला कोणी सांगितलं का की तू वाईट आहेस? लाखात एक आहेस तू. या उलट मीच भटकले होते, जे मी तुला समजू नाही शकले. आणि तुला मी अशा वेळी सोडून गेले ज्यावेळी तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती. आता तर सोडून नाही जाणार ना? नाही, कधीच नाही जाणार. आय प्रॉमिस आय विल नॉट लेट यू डाऊन. रहीम चाचा, रहीम चाचा, रश्मी. कमाल आहे, या घरात कुणालाच हाक ऐकू येत नाहीये. माझ्या वस्तू देखील माहित नाही कुठे हरवून जातात, पेन देखील नाही मिळत आहे. रहीम, काय ओ माय गॉड. फारच वेदना झालोय मी. छोटी आई, तू इतक्या लवकर का उठलीस? अरे असं काय बोलतोयस? अरे तुम्ही दोघी इतक्या दिवसांसाठी बाहेर चाललायत, तर आम्ही लोक काय लवकर नाही उठणार? अरे मी तर फारच खुश आहे की तुम्ही दोघं हनीमूनला जात आहात. त्याचं काय ना, हनीमून मध्ये एकमेकांना समजण्याची चांगली संधी असते. ऍक्च्युली याबद्दल मी अगोदर विचारणार होतो, परंतु मला वाटलं की कुणास ठाऊक तू यावर कसा रिॲक्ट करशील. असं काय बोलताय काका? अहो तुमचा पूर्ण हक्क आहे, फक्त मला सूचना देण्याचाच नाही तर मला ओरडण्याचा सुद्धा. पण हा चमत्कार इतक्या लवकर झाला कसा? कालपर्यंत तर हा विषयच नव्हता. मी तर अगोदरच ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. मग विचार केला की कान्हाई यांचा उपयोग करावा. तसं एवढं नक्की? हा तू विचार चांगला केलास, कारण ज्या पद्धतीने तू काम करतोस ना, मला नाही वाटत की यापुढे तुला टाइम मिळणार आहे. आई, याचं क्रेडिट तर बाबांना जातं. त्यांनी ऑफिसची सगळी जबाबदारी जी सांभाळली आहे. अगं असं काय बोलतेस बाळा? हे तर माझं कर्तव्य होतं ना बाळा. आणि मग आई वडील मुलांसाठी नाही करणार तर मग कोण करणार? आणि तू सुद्धा तर आमच्या मुलाची इतकी काळजी घेतेस. देव तुझ्यासारखी सुनबाई सगळ्यांनाच देव. गॉड ब्लेस. ध्रुव, मी लगेच आले. काय झालं? मी मोबाईल विसरले. अगं तुझ्या मोबाईलच्या चक्करमध्ये आपली फ्लाईट मिस होईल यार. माझ्याकडे मोबाईल आहे, काय काळजी करू नकोस. लेट्स लीव नाउ. लवकर बाळा, फ्लाईट मिस नाही झाली पाहिजे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ओके, बाय बाय बाय. हॅलो रोशनी, तू मला फोन का नाही केलास? काय झालंय नक्की तिथे? दृष्टी शुद्धीवर आली? हो, त्या शुद्धीवर तर आली आहे, पण शी इज क्रिटिकल. पुढील 24 तास तिच्यासाठी फार महत्वाचे आहेत. डॉक्टर्स जी औषधं देत आहेत, जर तिने रिस्पॉन्ड नाही केला तर दे विल गो फॉर न्यूरोसर्जरी. रोशनी, तू काळजी करू नकोस, सगळं काही बरं होईल. तू दादा वहिनींची काळजी घे, त्यांना धीर दे, नाहीतर ते खचतील. मी फोन ठेवते. प्लीज मला फोन करत कळवत राहा, प्लीज. हो आत्या. बरं.
हो बोला. हॅलो, हां मी रोशनी बोलते. ताई आहे का? हो, साहेब आणि मॅडम तर बाहेर गेलेत. बाहेर? कुठे? हो, ते तर मला नाही माहिती, पण 8-10 दिवसानंतर येतील. 8-10 दिवस? आणि आंटी अंकल? हो, मालक आणि मालकीन तर झोपल्या आहेत. साहेब आणि मॅडममुळे सकाळी लवकर उठले होते. तुम्ही म्हणत असाल तर उठू? नको नको, अशी काही महत्त्वाची गोष्ट नाही आहे. तुम्ही त्यांना डिस्टर्ब नका करू. मी नंतर बोलते त्यांना. बरं मी ठेवते आता. बरं, नमस्ते. नमस्ते. आत्या, बोल. काय वाचतेस? आमिर खानचा इंटरव्ह्यू. आत्या, इंटरव्ह्यू नाही, इंटरव्ह्यू. हा तेच तर. बरं मला एक गोष्ट सांग, जर मी इंटरव्ह्यूच्या ऐवजी इंटरव्ह्यू म्हणाले तर यामध्ये जे लिहिलंय ते बदलेल का? तसं आत्या काय लिहिलंय? काय वाचतेस? तुला माहितीये आमिर खानचे नवीन नवीन स्नॅपच बघत आहे मी. हाय, किती हँडलूम वाटत आहे हा. आत्या, हँडलूम नाही, हँडसम वाटतोय. अच्छा अच्छा, ठीक आहे. तसा मला एक महत्वाचा फोन करायचा आहे, तो मी करते. हा हा, कर ज्याला करायचं कर. जर तू माझ्या आमिर खानला करणार असतीस ना तर मी तुला अजिबात करू दिला नसता. तसं आत्या, जेव्हा मी त्याला फोन करेन ना, तुला थोडी सांगणार. चल बावळे. अरे कोणाला फोन करून तू नाही सांगणार आहेस? हा, मला तर सांगून टाक ना. मला तरी कळून दे की कोणत्या मुलाचे हात आता पिवळे होणार आहेत. दादा, हात मुलाचे नाही, मुलीचे पिवळे होतात. असं बघ, माझे हात सुद्धा पिवळे आहेत. लट्टन, मूड चांगला दिसतोय. काय करू आत्या, सकाळी सकाळीच कुणीतरी मूड बनवून टाकला. क्या बात आहे. सकाळ सकाळच मूड. हा मूड तर संध्याकाळी बनतो ना. ओ, म्हणजे तू पण मूड मध्ये आहेस तर. हो, मी सुद्धा आज चांगलेच मूडमध्ये. आणि का नसणार? तुम्हाला आठवतं का तो कनेडियन डॉक्टर? डॉक्टर डीन. हो, डॉक्टर डीन. ही इज इन टाउन. तर मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे. किती वाजता? 6 वाजता. ॲक्च्युली ऑफिसमध्ये खूप अपॉइंटमेंट्स आहेत, बट डझंट रिअली मॅटर. मी कॅन्सल करून देईन. नाही, तुला कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये. वैदेहीला मी घेऊन जातो. आत्या, तू की नाही वैदेहीला ड्रायव्हर सोबत 6 वाजता हॉस्पिटलमध्ये पाठवून दे. मी ऑफिसमधून सरळ तिकडेच येईन. ठीक आहे, जातो मी. ठीक आहे. तुम्ही तुमचं चालू द्या. चालू दे कंटिन्यू. अरे निशा, हां, आज तर घरातले सगळेच मूड मध्ये दिसत आहे. अगदी बरोबर आत्या. काहीतरी नक्कीच शिजतंय. हा, सुगंध तर मला पण येतोय. वैदेही, काय शिजतंय? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. ओफो.
हा बोल रोशनी. काही नाही होणार माझ्या मुलीला. असं कसं काही होऊ शकतं तिला? माझी मुलगी फार बहादूर आहे. ती हिंमत नाही हरणार. काही नाही होणार, काही नाही होणार. मी बरोबर बोलते ना? मी बरोबर बोलते ना? माझ्या मुलीला काही नाही होणार ना? तिला खाण्यापिण्याची, बाहेर फिरण्याची किती हौस आहे. थिएटरमध्ये फिल्म बघून आल्यावर मग खाणं किती हौस आहे तिला. किती काय करायचं बाकी. मी बरोबर बोलते. मी बरोबर बोलते ना? शारदा, तू अगदी बरोबर बोलतेस. आपली मुलगी फारच बहादूर आहे. तिला जगायचंय आणि ती जगणार. पण तू हिंमत नको सोडूस. त्याच्यावर विश्वास ठेव. तो सगळं काही ठीक करेल. आई, मी तुझ्यासाठी पाणी, चहा काही घेऊन येऊ? नाही बाळा, मी बरी आहे. मला काही नको. तुमच्यासाठी? नाही बाळा, तू प्यालीस का चहा? नाही बाबा, इच्छा नाहीये. हो मुन्ना. मी बरी आहे. ताई सुद्धा आता पूर्वीपेक्षा बेटर आहे. तर सांग ना मुन्ना. एक्सक्यूज मी, मुलगी शुद्धीवर आली? इन्स्पेक्टर साहेब, त्या मुलीचं नाव दृष्टी आहे. हो, तीच दृष्टी, जिच्यावर रेप झालाय असं तुम्ही लोक म्हणताय. आम्ही नाही बोलत आहोत. डॉक्टर देशपांडेंनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. हे बघा, आम्ही फक्त आमच्या गायनोकॉलॉजिस्टचं म्हणणं ऐकणार आहोत. आणि एकदा तिला शुद्धीवर येऊ द्या, त्यानंतर सर्व गोष्टी आपोआप सुटून जातील. तिच्यासोबत रेप झाला आहे की नाही हे तर मी ठामपणे सांगू नाही शकत, पण हे तुम्हाला मी नक्कीपणे सांगू शकतो की तुम्ही उगाच सेठी साहेबांना वेटीस धरत आहात. ते लोक इतके मोठे आहेत की त्यांचं तुमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांशी काय घेणं देणं आहे. त्यांची मुलगी हनीला दुसरं कोणी भेटणार नाही का जी तुमच्या मुलीला मैत्रीण बनवेल? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सेठींना फक्त यासाठी वाचवत आहात कारण ते श्रीमंत आहेत. हे बघा, प्रश्न श्रीमंती आणि गरिबीचा नाही. प्रश्न आहे नावाचा, प्रतिमेचा, इज्जतीचा. पहिले तुम्ही तुमच्या मुलीचं वागणं बघा. कोणत्याही संस्कारी घरातली मुलगी कोणत्याही खास ओळखीशिवाय कोणत्याही अनोळखी माणसाच्या फार्म हाऊसवर अशा प्रकारे एकटी कधीच जात नाही. आणि तरीही तिकडे गेली तर तिथे तिचा रेपच होणार. कोणी आरती नाही करणार तिकडे तिची. ऑफिसर, तुम्ही माझ्या बहिणीची इन्सल्ट करताय. रेपचा एकटं जाण्या येण्याशी काय संबंध? मग कशाशी संबंध लाव तिचा? आता तू मला शिकवणार आहेस? 20 वर्षापासून पोलिसांची नोकरी करतोय. असे शेकडो रेप केस बघितलेत मी. अर्ध्यापेक्षा जास्त असे प्रसंग ना अशा फार्म हाऊसवरच सुनसान जागीच होत असतात. रेप सुनसान जागेमुळे नाही तर घाणेरड्या विचारांमुळे होतात. पुरुषांच्या स्त्रियांप्रती असलेल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे होतात. हे मुली, बडबड बंद कर तुझी. कोणत्या घटनेचं काय कारण असतं हे मला शिकवण्याची गरज नाहीये. प्रत्येक घटनेमागे फक्त पैसा असतो.
पैसा. समजलं तुला? सेठींसारखा मोठा मासा दिसला नाही की लागले त्यांना फसवायला. समजता काय तुम्ही लोक स्वतःला? हा इन्स्पेक्टर सर, हे काय पद्धत आहे एका सज्जन माणसाशी बोलायची? नाही सर, ते हा ज्या मुलीवर असा प्रसंग ओढवला आहे तिच्याच बहिणीसोबत असे उद्धटपणे वागतात तुम्ही. तुम्हाला लाज वाटायला हवी सेठीची पाठराखण करण्यासाठी. सर हे तर तुला कसं काय कळलं की तो दोषी आहे किंवा निर्दोष आहे? तू अगोदरच कसं काय ठरवलंस? कारण की तो श्रीमंत आहे, तो दोषी नाही असू शकत का? तुमच्या सारख्या लोकांमुळेच सामान्य जनता पोलिसांना गुंड समजते, घाबरतात आपल्याला. सगळ्यांची माफी माग. सर माफी माग. आय एम सॉरी. लक्षात ठेव, पुढे अशी चूक तुझी होता कामा नये. समजलास? हो सर. नवनीतजी, हे सगळं काय झालं? कुलकर्णीजी, तुम्ही काळजी नका करू, घाबरू नका. ज्यांनी हे घाणेरडं कृत्य केलंय ना ते नाही वाचणार. काय झालं? दृष्टीने पोलिसांना सर्व काही सांगितलंय. पोलीस कोणत्याही क्षणी इथे येतील. मध्यमवर्गीय लाचार आणि हतबल बाप अजून काय करू शकणार आहे? मला तर असं वाटतं की त्या राक्षसांना पकडून भर रस्त्यात गोळी मारावी.